नाही नाही, हे आता असं चालू राहणार बरं का. अहो गणोबा राघोबा तुम्ही बी. आम्हासनी बी आशीर्वाद राहू दे तुमचा. अहो तुम्हासनी आशीर्वाद देणारी मी कोण आहे? अहो असं म्हणू नका जी, आम्ही बघितलं हाय देवानी तुमच्या संग लगीन केलं म्हणजे तुमच्यात काहीतरी हाय बघा. हे बघा मी रानात राहणार, तुम्ही माझ्या पाया पडू नका. हा आता देवांच्या पाया पडले तर मला आनंदच वाटेल, त्यांची कृपा आहे आपल्यावर. नव हे जे काय तुमचं चाललंय ना, हे जर देवीने बघितलं तर तुम्हा दोघांनी युद्धावर धाडत्याल त्या. आम्ही काही युद्धाला घाबरतो होय? आणि मग तलवार चालवता येते या, भाला खेळता येतो या, घोडस्वारी बी येते या. घोड घोड्याची उंची किती, तुमची उंची किती, काय बोलते? रंग्या असं बोलू नकोस त्यांच्या संग, यासनी काय येळ काय कळतच नाही बघा. अगं तसं नव, मी इसकाटून सांग, देवी हत आल्या आणि तुम्हासनी पाया पडताना जर बघितलं तर तुम्ही काय सांगणार आहे सा त्यासनी? हा त्यात आमच्या बानूला त्रास होईल तू वेगळाच. देवी मी एक सुचवू का? सांगा जी. आपण लवकर गड उतरून पायथ्याशी जावे, इथे थांबणं आता योग्य नाही. म्या आणतो. नाही नाही, मी आपली जाते, माझी मी येते. मी चला. तू अजूनही शांत झाली नाहीस का? त्रागा करून घेते आहेस? मी जे पाहिलं तेच तुम्हीही पाहिलं, मग तुम्ही मला का प्रश्न विचारता आहात? हे माझ्या विरुद्ध एक कारस्थान आहे. काय साध्य करायचंय तिला हे सगळं करून की लोकांनी तिच्या पाया पडावं? पण हे एवढ्यावरच थांबणार नाही. तिला अधिकार हवा आहे, मोठेपणा हवा आहे, हो ना? असं काही नाही, तू उगीच स्वतः समज करून घेते आहेस. मीही कोणाला सांगते आहे, ती तुमची परमभक्त आहे, तुम्ही तिचे आराध्य आहात, ती कधी चुकूच शकत नाही. पण मी मात्र चुकते आहे. आयुष्यात अजून मला काय काय पाहावे लागणार आहे कुणास ठाऊक. आता मी तुला जे काही सांगितलं त्यावर तुझा विश्वास नाही का? तुमच्या दृष्टीने ती कधी चुकतच नाही. तुला माझं ऐकूनच घ्यायचं नाहीये तर मी काय करू? मला काहीही ऐकायचं नाही. माझी तळ पायाच्या मस्तकात जाते आहे. मी पुन्हा तुला सांगतोय, शांत हो. सगळे तिच्या पाया पडत होते आणि तीही हे सगळं होऊ देत होती. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.